नमस्कार मैत्रिणींनो, मी आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। कारण पहा, तुमच्या मनातली जी भीती आहे ती कुठेतरी आपल्याला दूर करायची, तिथून कुठेतरी आपल्याला सक्सेस व्हायचे आणि त्याच्यामधून आपल्याला कुठेतरी पुढे जायचे। मग त्याच्यासाठी आपण वेळोवेळी घाबरलं नाही पाहिजे, घाबरायचं नाही। कशाला घाबरायचं आणि कोणाला घाबरायचं? आपल्याच महाराष्ट्रात, आपल्याच घरात आपण राहतो आणि आपण कोणाला घाबरतो? सोशल मीडियाला, या इंस्टाग्राम फेसबुकला? नाही, बिलकुल घाबरायचं नाही। त्याच्यासाठीच मी तुम्हाला आजचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे की अगदी धट मनाने आणि धटपणाने राहायचं। कारण का की आपण जर त्याला घाबरत असेल तर आपण फक्त एक मांजर बनून आपल्याला आयुष्यभर घरात राहावं लागेल। आणि जर आपल्याला पुढे जायचं असेल आणि स्वतःला बदलायचं असेल, चेंज करायचं असेल, तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक ऑप्शन आहे की न घाबरणं। जर तुम्ही घाबरून घरात राहत असाल ना, तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही। त्याच्यासाठी आपल्याला कुठेतरी बाहेर गेलं पाहिजे, न घाबरता काहीतरी काम केलंच पाहिजे, तरच आपल्या आयुष्याचं सार्थक होणार, हे मात्र नक्की। मग मैत्रिणींनो, मी तुम्हाला थोडक्यात सांगते की आपण इंस्टाग्राम फेसबुक वापरतो, ठीक आहे? तर इंस्टाग्राम फेसबुक वापरल्यानंतर त्याला आपण घाबरतो का बरं? तर मी आता पुढील व्हिडिओमध्ये थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे। तर नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी खास नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते। तर सुरुवात करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला। तर बघा, इंस्टाग्राम फेसबुकवरून ज्या लेडीज घाबरतात तर त्यांनी घाबरू नये। मी तुम्हाला आव्हान करते की जर तुम्हाला असं काही वाटत असेल तर तिकडे ब्लॉकचं ऑप्शन आहे, रिमूव्हचं ऑप्शन आहे। जर आपल्याला कोणी चुकीचा मेसेज करत असेल तर आपण त्यांना रिमूव्ह करूया, आपण त्यांना ब्लॉक करूया, पण आपला बिझनेस कुठेतरी करायचा, कुठेतरी थांबवायचा नाही बरं का। कारण का की जर आपण घाबरायचं असेल तर मग घाबरूनच आयुष्य काढावं लागेल, पण आपण घाबरणारी नाही आहोत, आपण शिवाची लेकरं आहोत। मग आपण घाबरतो कुठे? नाही ना, मग घाबरायचं नाही। बघा, तुम्ही बिंदास असा विचार करू नका की मी इंस्टाग्राम फेसबुक वापरते आणि मग मला काही प्रॉब्लेम येईल, मला घरातले काही बोलतील। तर मी तुम्हाला सांगते, पहा, आपण इंस्टाग्राम फेसबुक वापरायचं, पण फक्त आणि फक्त आपल्या बिझनेस पुरतंच। आपण फेसबुकला कोणी फ्रेंड रिक्वेस्ट केली, ॲक्सेप्ट करायची, काही हरकत नाही। त्या असं नाही म्हणायचं की ते चुकीचे आहेत आणि ते असे मेसेज करतील तसे नाही, हा विचार नाही करायचा। जर आपण इंस्टाग्राम फेसबुक वापरत असेल तर आपण ठरवायचं आपण कोणाला रिप्लाय द्यायचा आणि कोणाला नाही द्यायचा। तुम्हाला तेवढीच भीती जर असेल तर तुम्ही जे इंस्टाग्राम फेसबुकचे मॅसेंजर असतात ना, मॅसेंजर अनइन्स्टॉल करा। ते इन्स्टॉल करूच नका। ते इन्स्टॉल नाही केलं तर तुम्हाला मेसेज येतील कुठून? ते मॅसेंजरलाच येत असतात ना। पण आपण जर चुकीचा रिप्लाय दिला की समोरचा व्यक्ती चुकीचा रिप्लाय देणार याची मात्र मला खात्री आहे। तर आपण जर त्याला एकदम कडक भाषेत बोललो ना, तर तोही आपल्यासोबत एकदम नरम भाषेतच राहणार। मग तिथं आपण कुठेतरी चुकतो। आपण कडक राहिलो तर आपण आपला बिझनेस करणार आणि आपण आपल्या बरोबर जागेवरती राहणार। पण ते कुठेतरी आपल्याला असं वाटतं ना की नाही आम्ही नवीन आहात। आता काही लेडीजने मला सांगितलेलं आहे की ताई, आम्ही ते वापरत नाही, आम्हाला भीती वाटते, कारण का तिकडे चुकीची लोक असतात। तर हा तुमचा गैरसमज आहे, तो कुठला तरी डोक्यातून काढून टाकायचा। तिथे आपण घाबरतो तर घाबरायचं नाही, काही घाबरण्यासारखं काहीच नाही का। ते काय आपल्या घरी येतात, कोण मेसेज करणार आहे? नाही, असं जर तुम्हाला वाटलं ना तर तिकडे ना ब्लॉकचं ऑप्शन असतं, तुम्ही नक्की त्या नंबरला ब्लॉक करा किंवा त्याच्या प्रोफाईलवरती जाऊन जी फ्रेंड रिक्वेस्ट आहे ती कॅन्सल करा। कॅन्सल केल्याच्या नंतर कुठलाही चुकीचा मेसेज येणार नाही, कुठलीही चुकीची जी काय आपल्याकडे इन्फॉर्मेशन आहे ती येणार नाही। त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका। आपण आपला बिझनेस केला पाहिजे, आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती आलं पाहिजे, आपण स्वतःला कुठेतरी सिद्ध केलं पाहिजे आणि आपल्याला कुठेतरी आपल्या जीवनाचं सार्थक करायचं आहे। आपण कोणासाठी जगत नाहीये,
दुसऱ्यांसाठी जगत नाही, आपण स्वतःसाठी जगतो. आपण मेल्याच्या नंतर आपल्याला मशानामध्ये फक्त आपल्या घरातली लोक आपल्याला सोडवायला येतील, पण तिथे आपण किती संकटात आहोत तिथं आपल्याला वाचवायला कोणी येणार आहे का? नाही ना. मग तेव्हाची लढाई एकटीची किंवा एकट्याची, आणि आजची लढाई सगळ्या समाजाची. मग या समाजासोबतच लढता लढता कुठेतरी स्वतःला जिंकायचं आणि कुठेतरी नाव रोशन करायचं. ठीक आहे, आपण मेलो, आपलं प्रेत गेलं, शरीर गेलं, सगळं झालं, पण आपलं नाव कायमस्वरूपी प्रत्येकाच्या लक्षातच राहिलं पाहिजे. असंच काहीतरी जीवनात करायचं, तरच आपलं जीवन सार्थक होणार, हे मात्र नक्की. मग मित्र आणि मैत्रिणींनो, मी तुम्हाला वेळोवेळी सांगते की जर तुम्हाला अशी भीती वाटत असेल, भीती कायमची मनातून काढून टाका. असं घाबरू नका. तुम्ही घाबरलं तर संपलं. मग घाबरायचं नाही. कुठेतरी समाजापुढे यायचं म्हणलं, एक धीटपणा, एक ताकदपणा दाखवला पाहिजे, तेव्हाच आपण कुठेतरी जिंकणार. आणि जिंकायचं असेल ना, तर मग ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला सामोरं जावंच लागणार. आपले स्वप्न पूर्ण करायचे असेल ना, तर हे सगळं झेलावंच लागणार. पण ते झेलण्याची ताकद आणि उलट रिप्लाय देण्याची ताकद ही आपल्याकडे असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी घडतच असतात, पण त्या कुठेतरी आपण थांबवल्या पाहिजे. मग मित्र आणि मैत्रिणींनो, मी तुम्हाला थोडक्यात सांगते की बिझनेस करायला इंस्टाग्राम, फेसबुकवरती बिलकुल घाबरायचं नाही. तिथे आपल्यासारखे सर्वसामान्य चांगली लोक असतात. मग तुम्ही घाबरता का? सांगायचं राहिलं की जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, व्हिडिओ एडिटिंग, रील एडिटिंग, पोस्टर डिझायनिंग जर शिकायचं असेल तर अतिशय सुंदर पद्धतीने माझ्याकडे शिकवलं जातं. तर तुम्ही हा कोर्स नक्की जॉईनिंग करा. अतिशय कमी आणि स्वस्तामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. जर तुम्हाला हा कोर्स जॉईनिंग करायचा असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती मला नक्की मेसेज किंवा कॉल करा, तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. आणि मित्र आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला आजचा माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर मला माहीतच आहे तुम्ही सबस्क्राईब नक्की करणार, लाईक पण करणार, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना ते घाबरू नये म्हणून तुम्ही त्यांना शेअर पण करणार. आणि इंस्टाग्राम, फेसबुकपासून जी घाबरण्याची जी सुट्टी आहे ना, त्याच्यातून कायमचे मुक्त होऊन जाणार. तर चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.